अध्यक्षा सुनेत्रा पवारच राहाव्यात अशी पवार कुटुंबियांची इच्छा। विलीनीकरण आणि अजितदादांच्या मनात काय होतं यावर 9 तारखेला बोलणार रोहित पवार यांच्याकडून स्पष्ट। अजित पवारांच्या विमानात काय झालं आणि कसं घडलं हे 9 तारखेनंतर सविस्तर सांगेन। बैठकीनंतर रोहित पवार यांचं सूचक वक्तव्य। रोहित पवार विमानातील कोणती माहिती उघड करणार याकडे सर्वांचं लक्ष। अजितदादांच्या निधनानंतर शरद पवार आणि दादांच्या कुटुंबियांच्या भेटीगाठी वाढल्या। 4 फेब्रुवारीला पवार कुटुंबाच्या 3 बैठका, विलीनीकरणाच्या चर्चेची शक्यता। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती वाहतूक 32 तास ठप्प होती, यावर फक्त चौकशीचे आदेश। मात्र अशा घटनांमधून सरकार काही बोध घेतं का? राज ठाकरेंचा सवाल। वसूल करण्यात आलेला टोल परत देण्याचीही मागणी। चंद्रपूरच्या महापौर पदासाठी भाजपकडून संगीता खांडेकरांना उमेदवारी, तर उपमहापौर पदासाठी संजय कंचर्लवार यांना उमेदवारी। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून परिपत्रक जाहीर। चंद्रपूर महानगरपालिकेचा तिढा सुटला, काँग्रेसचाच महापौर होणार। धानोरकर गटाकडून महापौर पदासाठी अर्ज, तर वडेट्टीवार समर्थक वसंत देशमुख यांचा उपमहापौर पदासाठी अर्ज। ठाकरेंची शिवसेना मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार। मातोश्री निवासस्थानावरील बैठकीत निर्णय। निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी प्रयत्न। काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष। भारताचा 9 मोठ्या देशांसोबत मुक्त व्यापार सुरू, मात्र काँग्रेस काळात अर्थव्यवस्था 13व्या स्थानी होती। देशाची अशी अवस्था का केली? घोषणाबाजी करून थकलेल्यांना कधी ना कधी याचं उत्तर द्यावं लागेल। पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका। फक्त प्रश्नांची इतकी भीती, मोदीजी सत्याला इतके घाबरले की असत्याचा आसरा घेतला। राहुल गांधींकडून एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर।